श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचं संक्षेपतः चिंतन आपण करत आहोत। त्यामध्ये 18वा अध्याय चालू आहे आणि 18व्या अध्यायामध्ये 33 नंबरचा श्लोक। तर श्लोकाचं उच्चारण करूया। धृत्यायया धारयते मनः प्राणेन्द्रिय क्रियाः योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी। धृत्यायया धारयते मनः प्राणेन्द्रिय क्रियाः योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी। पदच्छे धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रिय क्रियाः योगेन अव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी। अन्वय। पार्थ हे पार्थ योगेन अव्यभिचारिण्या यया धृत्या पुरुषः मनःप्राणेन्द्रिय क्रियाः धारयते सा सात्विकी धृतिः। ठीक आहे। तर ज्याप्रमाणे मागे ज्ञान कर्म कर्ता इत्यादिकांचे सात्विक राजस तामस गुणानुसार भेद केले 3-3, त्याचप्रमाणे बुद्धी आणि धृती यांचे देखील गुणानुसार 3-3 भेद होतात। त्यापैकी बुद्धीचा सात्विक बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी याचं विवेचन झाल्यानंतर आता धृतीच्या बाबतीत चर्चा चालू आहे। धृती शब्दाचा अर्थ होतो धैर्य। तर ते धृती अर्थात धैर्य ते देखील 3 प्रकारचं आहे, सात्विक, राजस, तामस। त्यापैकी सात्विक धृती काय आहे तिचं या श्लोकात विवेचन केल्या जात आहे। अर्थ पहा। भगवान सांगतात अर्जुनाला, हे पार्थ हे अर्जुना, योगेन अविचारिण्या यया धृत्या। ऐक ना, धृत्या याचं विशेषण आहे। योगेन अविचारिण्या यया धृत्या काय करतो, अशा या धृतीच्या द्वारे जेव्हा मनुष्य मन प्राण आणि इंद्रिय यांच्या क्रियेंना धारण करतो, ती जी धृती आहे तिला सात्विकी धृती असं म्हणतात। ठीक आहे। इथं शब्द आलाय योगेन। योगेन शब्दाचा अर्थ लिहा चित्तैकाग्रेण हेतुना। चित्तैकाग्रेण हेतुना। पुढे शब्द आहे अविचारिण्या, त्याचा अर्थ लिहा विषयांतरम अधारयन्त्या। अधारयन्त्या। ठीक आहे। बघा, एकाग्र चित्ताने आणि अन्य विषयाला धारण न करणारी अशी जी अविचारिणी धृती आहे, त्या धृतीच्या द्वारे जेव्हा मनुष्य काय करतो, मन प्राण आणि इंद्रिय म्हणजे मनाची प्राणाची आणि इंद्रियांची क्रियाचा अन्वय 3 ठिकाणी, मनसः क्रिया, प्राणस्य क्रिया, प्राणस्य क्रिया, इंद्रियाणाम च क्रिया, क्रियानाम चेष्टा व्यापार यांना धारण करतो। धारण करणं म्हणजे काय, धारयते याचा अर्थ आहे नियच्छती, त्यांचं नियमन करतो, त्यांना स्थिर करतो ज्या धृतीच्या द्वारे। अशी जी धृती आहे तिचं नाव आहे सात्विकी धृती। ठीक, पुढे जाऊया। यया तु धर्म कामार्था धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिः सा पार्थ राजसी। अन्वय। यया तो धर्म कामार्थान धृत्या
धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी। अन्वय पार्थ यया तु धृत्या पुरुषः धर्म कामार्थान धारयते प्रसंगेन च फलाकांक्षी सा राजसी धृती। अर्थ पहा, भगवान सांगतात अर्जुनाला, हे पार्थ, हे अर्जुना, काय यया तू ज्या धृतीच्या द्वारे मनुष्य धर्म काम आणि अर्थ यांना धारण करतो, आहे की नाही? म्हणजे काय, नेहमी मनामध्ये चिंतन करत असतो की माझं कर्तव्य म्हणून काय आहे हो, तर मला आता धर्म संपादन करायचा आहे, धर्म प्राप्त करायचा आहे, काम प्राप्त करायचं आहे, अर्थ प्राप्त करायचा आहे, अशा रीतीने नित्य कर्तव्य रूपाने त्याचं चिंतन करतो, अवधारण करतो, आहे की नाही? आणि मग असं जे धारण करणं आहे त्यात पुन्हा आणखीन प्रसंगानुसार फलाची आकांक्षा देखील करतो, ज्या धृतीच्या द्वारे, त्या धृतीचं नाव आहे राजस धृती। ठीक आहे ना? एक वाक्य लिहून घ्या याच्यावर, फलाकांक्षी इत्यादी आलंय ना, तर राजस धृतीचं लक्षणच लिहून घ्या। फलाकांक्षी सन धर्म कामार्थ सिद्ध्यर्थम मन प्राणेन्द्रिय क्रिया यया धारयति पुरुषः सा धृती राजसी इत्यर्थ। ठीक, बघा अर्थ। फलाकांक्षी सन म्हणजे फलाची अपेक्षा करणारा असून धर्म काम आणि अर्थ यांच्या सिद्धीसाठी मन प्राण आणि इंद्रिया यांच्या क्रियेंना धारण करतो जो पुरुष, अर्थात मन प्राण आणि इंद्रिया यांच्या क्रियेंना धारण करणं, त्यांना नियमित करणं, त्याचं प्रयोजन त्याच्या मनात एवढंच आहे की आपल्याला काय धर्म काम आणि अर्थ याची सिद्धी झाली पाहिजे, असा त्याच्या मनात आहे। आणि असं हे सर्व ज्या धृतीच्या द्वारे तो करतो तिचंच नाव आहे राजसी धृती। झालं जी, जाऊया पुढे। यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी। यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी। ठीक, पदच्छेद। यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदम एव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी। अन्वय, हे पार्थ, दुर्मेधाः यया धृत्या स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति सा तामसी धृतिः। ठीक आहे ना? बघा आता अर्थ, तामसी धृतीचं लक्षण केलं जात आहे। हे अर्जुना, दुर्मेधाः पुरुषः, पुरुष याचं विशेषण आहे दुर्मेधा। ठीक आहे ना? दुर्मेधस, दुर्मेधा असा जो पुरुष, दुर्मेधा म्हणजे काय बरं, त्याचा अर्थ लिहून घ्या। दुष्टा अविवेक बहुला, दुष्टा अविवेक बहुला मेधा यस्य सह दुर्मेधाः पुरुषः। ठीक, अर्थ पहा। दुष्टा म्हणजे अविवेक बहुला, अविवेक अत्यधिक आहे ज्या बुद्धीमध्ये, मेधा म्हणजे बुद्धी, अशी अविवेकपूर्वक, अविवेक अत्यंत जिच्यात आहे अशी बुद्धी आहे ज्याची, अशा पुरुषाला म्हणायचं काय, दुर्मेधा पुरुष। तो काय हो, तर यया धृत्या,
स्वप्नम भयम शोकम विषादम मदम एव न मुंचती विमुंचती, अशी त्याच्या ठिकाणी धृती आहे की त्या धृतीमुळे या साऱ्या गोष्टीला तो सोडत नाही. ज्या धृतीने त्याने या साऱ्या गोष्टी धरून ठेवल्या आहे ती धृती तामस. काय काय गोष्टी सोडत नाही तो, कशी त्याची धृती आहे की ज्या धृतीने कोणत्या गोष्टी धरून ठेवल्या आहेत, तर एक आहे स्वप्नम. स्वप्नम शब्दाचा अर्थ लिहा निद्रा, झोप. भयम म्हणजे त्रासम, शोक दुःख, विषाद खेद खिन्नता, मदम एव आणि मद न विमुंचती सोडत नाही ज्या धृतीच्या बळाने, त्या धृतीला सा तामसी धृती, तिला तामस धृती असं म्हणावं. इथं शब्द आला आहे मदम. मदम म्हणजे काय लिहा त्याचा. मदम बराबर विषय सेवाम आत्मनः बहुमूल्यमानः मत्तः इव मदम एव च मनसी नित्यम एव कर्तव्य रूपतया, मदम मनसी नित्यमेव कर्तव्य रूपतया कुर्वन् न विमुंचते किंतु धारयति एव. ठीक अर्थ पहा. विषय सेवाम आत्मन बहुमूल्यमान, विषयांचं सेवन करणे आहे की नाही, हेच आपल्यासाठी खूप मोठा पुरुषार्थ आहे. हाच आपल्यासाठी खूप मोठा पुरुषार्थ आहे. विषयाची सेवा करणं म्हणजे विषयाचं ग्रहण करणं, विषय भोगणं, हाच आपल्यासाठी मोठा पुरुषार्थ आहे असं मानून उन्मत्तासारखा राहतो. उन्मत्तासारखा मदालाच म्हणजे कामालाच मनामध्ये नित्य कर्तव्य रूपाने धारण करतो, सोडत नाही. याला म्हणायचं मद. तो सोडत नाही. काम भोग हाच आपल्यासाठी पुरुषार्थ आहे असं समजत राहतो ज्या धृतीने, त्या धृतीचं नाव आहे तामस धृती. पुढे सुखम त्विदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति. सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति. ठीक है, पदच्छेद. सुखम तु इदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासात रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति. अन्वय. भरतर्षभ, हे भरतर्षभ, यत्र तु पुरुषः अभ्यासात रमते दुःखान्तं च निगच्छति तत् त्रिविधम सुखम इदानीं मे शृणु. ठीक आहे. आता भगवान सुखाचे देखील 3 भेद आहेत गुणानुसार, आणि ते तू ऐक याकरिता आज्ञा करतात श्लोकाच्या पूर्वार्धातून. सुखम तु इदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ, आणि उत्तरार्धातून आणि पुढच्या श्लोकातून 37वा श्लोक आणि 36चा उत्तरार्ध याच्यातून सात्विक सुखाचं लक्षण करतात. सुखाचे बी 3 प्रकार आहेत. सात्विक सुख, राजस सुख आणि तामस सुख. त्यात सात्विक सुखाची चर्चा करतात या श्लोकातून म्हणजे उत्तरार्धातून पगार्थ. हे भरतर्षभ, हे अर्जुना, यत्र, यत्र शब्दाचा अर्थ यस्मिन् सुखे तू पुरुषः अभ्यासात रमते. ज्या सुखामध्ये अभ्यासाने रममान होतो. अभ्यासात शब्दाचा अर्थ लिहा अतिपरिचयात. रमते है की नाही. रमते याचा अर्थ प्रतिपद्यते.
प्रतिपद्यते. आहे की नाही? तात्पर्य काय की ज्या सुखामध्ये अतिपरिचय करून घेऊन त्याला त्या सुखाला प्राप्त करतो, रममान होतो त्याच्यात अभ्यासाने. अभ्यासात हे देण्याचं तात्पर्य असं आहे की विषय सुखामध्ये जसा मनुष्य एकाएकी अचानक रती रममानता प्राप्त करतो तसा इथं प्राप्त करत नाही. सुखच आहे हे बी, विषयापासूनही सुख मिळतं, पण विषयाचं सुख पाहिल्याबरोबर लगेच तिकडं मनुष्य रममान व्हायला लागतो, तसा इकडं होत नाही. कारण हे विषयजन्य सुख नाही आहे. ह्या सुखाच्यासाठी बुद्धी अंतर्मुख करून एकाग्र होऊन ते सुख प्राप्त करावं लागतं. तिचा एकाग्र होण्याचा बार 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 अभ्यास करावा लागतो, आणि म्हणून अभ्यासाने ह्या सुखात रमतो. ज्या सुखात तो अभ्यासाने रममान होतो, अभ्यासाने त्या ज्या सुखाला प्राप्त करून घेतो, आणि ते सुख प्राप्त झालं म्हणजे हळूहळू काय होतो मग दुःखाचा अंत. तेच दिले आहे, दुःखांतमच निगच्छति. निगच्छति शब्दाचा अर्थ लिहा, निश्चयेन प्राप्नोति. निश्चयेन प्राप्नोते. पण काय दुःखांतम, अंत म्हणजे शेवट, नाश, दुःखाचा नाश निश्चित रूपाने प्राप्त करतो. अशा त्या सुखाचा अभ्यास आहे. सुख करता करता प्राप्त रममान होता होता हळूहळू त्याच्या दुःखाचा काय होतो, नाश होतो, आहे की नाही? तर असं जे सुख आहे ते तो आता आहे ते सात्विक सुख आहे. आणि सुखाचे 3 भेद आहेत. हे आता सात्विक सुखाची चर्चा चालू आहे. सात्विक सुखाची चर्चा अजून संपली नाही, पुढच्या श्लोकात अजून येते आहे. त्रिविधम सुखम इदानीं मे शृणु. पुढे चला, कसं आहे ते सात्विक सुख. श्लोक, यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम् तत्सुखं सात्विकं प्रोक्त आत्मबुद्धि प्रसादजम्. यत् तत् अग्रे विषम इव परिणामे अमृतोपमम् तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धि प्रसादजम्. अन्वय, यत् तत् अग्रे विषम इव परम परिणामे अमृतोपमम् तत् आत्मबुद्धि प्रसादजम सुखम सात्विकम प्रोक्तम. ठीक आहे, अर्थ पहा. यत् सुखम, यत् शब्दाने सुखम, तत् ते सुख, अग्रे ते सात्विक सुख प्राप्त करत असताना, अग्रे म्हणजे सुरुवातीला पहिले काय होतं, विषासारखं वाटतं, नको नको वाटतंय. म्हणजे सुख कुठं नको वाटत असतं का? सुख पाहिजे आहे हो, पण ते सुख प्राप्त करण्यासाठी विषय सोडून परमात्म्याकडे बुद्धी लावून अंतर्मुख व्हावं लागतं ना. इकडे विषय सोडू वाटत नाही, म्हणून ते नको नको कसं वाटायला लागतं. ठीक आहे ना. तर यात तत् अग्रे विषम इव, विषासारखं आहे. नाही, जसं विष हे दुःखाला कारण असतं त्याप्रमाणे सुरुवातीला हे दुःख, वैराग्य धारण करताना, घर सोडून इकडे येताना, आहे की नाही, नामस्मरणासाठी तास बसताना, ध्यान करण्यासाठी 4-4 तास बसायचं असेल त्यावेळेस, पाठाला 1 तास 2 तास बसायचं म्हणल्यावर मन व्याकुळच होतं ना. नको नको वाटतंय, असं वाटतं कशाला काम नसतं, आजचे दिवस पाठ बरं झालं असतं, झोप तरी घेतली असती, नको नको वाटतं यायला, आहे की नाही. म्हणून सुरुवातीला विषयासारखं आहे, पण परिणाम मात्र अमृतासारखा आहे. असं जे सुख ते सात्विक सुख. ठीक आहे. विषम इव पराम. ठीक आहे ना. परिणामे म्हणजे काय, मग हळूहळू ज्ञान वैराग्यादी हे सारे परिपक्व झाले असता मग जे सुख मिळायला लागतं ना ते सुख कसं आहे, अमृतोपमम्. आणि एकदा का त्या सुखाची गोडी लागली तर मनुष्य मग ते सुख सोडत नाही. सारे विषय, सारं जगत तुच्छ वाटू लागतं, प्रवृत्तीच होत नाही जगाकडे पाहण्याची. ठीक आहे. अमृतोपमम्. कसं आहे आणखीन ते सुख, तत् आत्मबुद्धी प्रसादजम, आत्मबुद्धीच्या प्रसादाने ते प्राप्त होतं. असं जे सुख आहे त्या सुखाला सात्विक सुख असं म्हणतात. ठीक आहे. आता या अन्वयामध्ये 2 टिप्पणी छोटी लिहायची आपल्याला. एक पहिल्यांदाला विषम इव, त्याच्या आधारावर लिहूया. तत्सुखम अग्रे, तत्सुखम अग्रे बराबर
प्रथम सन्निपाते ज्ञान वैराग्य ध्यान समाधि आरंभे, ज्ञान वैराग्य ध्यान समाधि आरंभे अत्यंत आयासपूर्वकत्वात् विषम इव, विषम इव हा झाला विषम इवचा अर्थ. कसा आहे ते सुख? पहिल्यांदा विषयासारखं वाटत आहे. अर्थ पहा, जे सुख की सुरुवातीला प्रथम सन्निपाते पहिली पहल, किंवा हळूहळू सुरुवातीला नवीन साधक आहे, ज्ञान प्राप्त करायचं आहे, वैराग्य ध्यान समाधी हे सारं करत असताना सुरुवातीला नको वाटतं, कारण अत्यंत कष्टपूर्वक ते करावं लागतं, म्हणून विषयासारखं आहे. पण परिणामात सुख आहे ना. मग आता एक शब्द आला आणखी पुढं, आत्मबुद्धी प्रसादजम. त्याचा अर्थ लिहा, आत्मविषया बुद्धी, आत्मबुद्धी, आत्मविषया बुद्धी हे आत्मबुद्धी कंसातल्या आत्मावलंबना, आत्मावलंबना कंस बांध अर्धविराम तस्याः प्रसादेन, तस्याः प्रसादेन बराबर रजस्तमो मल त्यागेन, रजस्तमो मल त्यागेन स्वच्छतया, स्वच्छतया अवस्थानम, अवस्थानम ततः जातम यत् सुखम, ततः जातम यत् सुखम तत् सात्विकम प्रोक्तम, सात्विकम प्रोक्तम बराबर कथितम. ठीक आहे, अर्थ पहा. तर आत्मबुद्धी प्रसादजम असं विशेषण दिले आहे त्या सुखाचं. म्हणजे काय? तर आत्मविषया बुद्धी ही आत्मबुद्धी, आत्म्याला विषय करणारी जी बुद्धी, आत्माकार बुद्धी थोडक्यात तीच दिले. आत्मावलंबना, आत्म्याचं अवलंबन करणारी वृत्ती आहे की नाही बुद्धी. तस्या प्रसादेन, आणि त्या वृत्तीचा बुद्धीचा अभ्यास झाला बार बार आत्माकार होण्याचा, तर त्या प्रसादाने म्हणजे त्या बुद्धीच्या कृपेने काय घडतं? रजस्तम मल त्यागेन, रजोगुण तमोगुण रूप जो मल आहे तो हळूहळू सुटायला लागतो आणि स्वच्छ व्हायला लागते. स्वच्छ रूपाने स्थित होते ती बुद्धी, आणि अशा स्वच्छ झालेल्या, स्थिर झालेल्या, एकाग्र झालेल्या त्या आत्माकार बुद्धीमध्ये आनंदाची अभिव्यक्ती होते. म्हणून म्हटलं आत्मप्रसादजम. ठीक आहे ना, आत्मबुद्धी प्रसादजम असं म्हटलं आहे. आणि मग असं जे सुख आहे ते सुख आहे सात्विक सुख आहे, जे सुरुवातीला विषयासारखं आहे, परिणामाने अमृतासारखं आहे. चला पुढे. हे झालं आता सात्विक सुख. राजस सुखाचं लक्षण पुढे. विषयेंद्रिय संयोगात् यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतं. पदच्छेद. विषयेंद्रिय संयोगात् यत् तत् अग्रे अमृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्. अन्वय. यत् विषयेंद्रिय संयोगात् तत् अग्रे अमृतोपमं परिणामे तु विषम इव तत् राजसं सुखं स्मृतम्. आता बघा, वरच्या सुखाच्या विरुद्ध सुखात आहे हे राजस सुख. कसं? यत् सुखम, कसं? विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून मिळणारं सुख. विषय आणि विषयाचे विषय इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगापासून मिळणारं जे सुख आहे तत् ते सुख अग्रे म्हणजे प्रथम क्षणी, सुरुवातीला अमृतोपम, खूप चांगलं वाटतं, गोड वाटतं विषयाचं सुख. विषयाचे सुख
येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड असं म्हटलंय बघा. तत् अग्रे अमृतोपमम. पण परिणामी शब्दाचा अर्थ लिहा. तत् उपभोगांते ती विषय सुख खूप भोगून झाल्यावर नंतर काय होतं मग ते विषम इव शब्दाचा अर्थ लिहा. अत्यंत दुःखप्रदम एव. अत्यंत दुःखप्रदम एव. अत्यंत दुःख देणारं असतं ते सुख. असं जे सुख आहे ना ते राजस सुख आहे. सुरुवातीला गोड वाटतं, परिणामाने मात्र दुःख देतं, विषासारखं आहे. कारण विषय भोगणारे जे माणसं असतात त्यांचं बल, वीर्य, रूप, प्रज्ञा, मेधा, धन, उत्साह या साऱ्या गोष्टींचा हळूहळू काय होतो, नाश होतो. आणि म्हणून ते परिणामाने दुःखकारक सुख आहे, है की नाही. पुन्हा आणखीन अधर्माची प्राप्ती होते, अधर्मापासून नरकाची प्राप्ती होते. परिणामे विषम असं ते सुख आहे, विषयाचं सुख. लागला अर्थ. म्हणून ते सुख कसं आहे, राजस सुख आहे, है की नाही. लग्नाची तारीख धरली, पत्रिका छापली, पत्रिका वाटताना खूप आनंद वाटतो. आणि मंगल कार्यालयात गेल्यानंतर ते कोणी खूप पाहुणे येतात, जो तो सत्कार देतोय, भेटवस्तू देतोय, मंगलाष्टक बोलायला सुरुवात झालेली आहे. याला वाटतं आता मी जणू काय स्वर्गातच आहे. आहे की नाही. सुरुवातीला 2-4 महिने कसे तरी जातात, नंतर 6 महिने म्हणतो अरे यार चुकलं नसतं केलं तर बरं झालं असतं. पण हे तेव्हा कळत नसतं, हे नंतर कळत असतं. कळलं की नाही. हां बघा आता तुमचा अनुभव कसा आहे माहीत नाही. सारे माझे क्लासमेट सुरुवातीला म्हणायचे काय येडा आहे तू, कशाला गेला आळंदीला, काय करणार आहे ते शिकून, कशाला होतो बाबा, बघ आम्ही आता मस्त कोणी आम्ही धंदा करतो, नोकरी करतो, शेती करतो, लग्न करतो आहे, आम्ही किती आनंदात आहोत, नाव ठेवायचे. आता गेल्यानंतर साष्टांग दंडवत घालतात, काही पाया पडतात. नाही बाबा तू केलं ते चांगलं झालं. अरे मग तू मित्र आहे, पाया काय पडतो. नाही तुम्ही आता भावा झाले आणि जे केलं ते तुम्ही योग्यच, आमचं चुकलं आता म्हणतात. पण आता दिवस निघून गेले आहे, उपयोग काय. कळलं की नाही. जाऊ द्या. राजस्व. पुढे जाऊया. यदग्रे चानुबंधे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतं ठीक आहे. तामस सुखाचं लक्षण. आणि पदच्छेद. यद अग्रे च अनुबंधे च सुखम मोहनम आत्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत् तामसम उदारुतम. अन्वय. निद्रालस्य प्रमादोत्थम यत् सुखम अग्रे च अनुबंधे च आत्मनः मोहनम तत् तामसम उदारुतम. ठीक आहे. अर्थ पहा. निद्रालस्य प्रमादोत्थम. निद्रा झोप, आळस आणि प्रमाद म्हणजे काय, जी गोष्ट करण्याला योग्य आपलं कर्तव्य आहे तिच्याविषयी लक्ष न देणे, अवधान राहित्य, कर्तव्य गोष्टीविषयी लक्ष न देणे म्हणजे प्रमाद. आणि अशा निद्रा, आळस आणि प्रमादापासून जे सुख उत्पन्न होतं यत् सुखम. पुन्हा कसं आणखीन अग्रेच्या अनुबंधेच्या. अग्रे आरंभकाले सुरुवातीला, आणि पुन्हा अनुबंधे म्हणजे पश्चादपी. अनुबंधे शब्दाचा अर्थ लिहा. अनुबंधे म्हणजे पश्चात अपी. अग्रे शब्दाचा अर्थ आरंभकाले. ठीक आहे. कसं आहे, आत्मन मोहन. आत्मन शब्दाचा अर्थ आहे मनसह. मोहनम मोहकरम, मनाला मोहून टाकतं ते सुख. झोप घेताना चांगलं वाटतं, आळस असताना चांगलं वाटतं, आळसात राहा वाटतं लोकांना, प्रमादी होतात लोक. आणि त्याच्यापासून मिळणारं सुख ते कसं आहे, सुरुवातीला आणि नंतर सुद्धा मनाला मोहून टाकणार आहे. पण ते सुख काही कामाचं नाही, भविष्यात त्याचा परिणाम दुःखच आहे. मग हे जे सुख आहे या सुखाचं नाव तामस सुख. ठीक आहे. पुढे जाऊया.
न तदस्ति पृथिव्यां वा तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः दिव्येषु वा पुनः सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं सर्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः यदेभिस्यात्रिभिर्गुणैः न तदस्ति पृथिव्यां वा दिव्येषु वा पुनः सर्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिस्यात्रिभिर्गुणैः पदच्छेद न तद अस्ति पृथ्व्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्त्वं प्रकृतिजैः मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिः गुणैः। अन्वय यत् एभिः प्रकृतिजैः त्रिभिः गुणैः मुक्तः मुक्तं स्यात् तत् सत्त्वं पृथ्व्यां वा दिवि वा देवेषु वा पुनः न अस्ति। ठीक आहे, बघा आता तर 3 गुणांचा विषय चालू आहे, त्या या प्रकरणाचा आता उपसंहार करतात आणि भगवान म्हणतात आता किती वस्तूंचे मी 3 प्रकार सांगत बसू, तुम्हीच आता बाकीचे समजून घ्या, की जे मी सांगितलेले नाही तेही तुम्ही समजून घ्या, असं सांगत सांगत उपसंहार करतात. का बरं सांगतायत अन्वयानुसार पहा. यत यत म्हणजे जी वस्तू एभिः प्रकृतिजैः त्रिभिः गुणैः मुक्तं स्यात्. अशी एखादी जगात एकही वस्तू नाही की जी 3 गुणांनी कोणत्या कोणत्या गुणांनी युक्तच आहे. खरं तर प्रत्येक वस्तू 3 गुण असतात, न्यूनाधिक. ठीक आहे ना. एभिः प्रकृतिजैः त्रिभिः गुणैः, गुणैचं विशेषण प्रकृतिजैः, प्रकृतितः जातैः प्रकृतिजैः, प्रकृतीपासून मायेपासून प्रकृतीपासून उत्पन्न झालेले हे जे 3 गुण आहे सत्व रजतम, या 3 गुणातून मुक्त म्हणजे परित्यक्तम, मुक्तम शब्दाचा आहे परित्यक्तम स्यात् नाम भवे. या 3 गुणापासून गुणाला सोडून एखादी वस्तू जगात असू शकेल अशी एकही वस्तू नाही. अर्थात प्रत्येक वस्तूत 3 गुण आहेच, आहे की नाही, ते सांगतात. तत्सत्वम, सत्वम शब्दाचा अर्थ लिहा प्राणिजातम अन्यत्वा, प्राणिजातम अन्यत्वा. अर्थात कोणताही प्राणी किंवा कोणतीही वस्तू अशी कुठं नाही, समस्त पृथ्वीवर जर ती शोधून पाहिलं पूर्ण पृथ्वीवरही सापडणार नाही. कशी 3 गुणांनी रहित अशी एकही वस्तू पूर्ण पृथ्वीवर नाही, दिवी म्हणजे स्वर्गात नाही, देवलोकात नाही, कुठंच नाही मिळणार. जेव ब्रह्म परमात्म्याला सोडून किंचित जे काय असेल ते गुणांनी युक्तच आहे. हा त्याचा अर्थ झालं. एवढं तात्पर्य. आता हे जे प्रकरण झालं, मुख्य विषय काय की कर्मचोदना, कर्माश्रय हे जरी सांगितलं होतं, आहे की नाही, त्याचे 3 सांगितले होते, ज्ञान, ज्ञेय, कर्ता वगैरे वगैरे, परिज्ञाता. आणि हे सर्व कुठं आहे, हे जगतात आहे, त्रिगुणातच आहे. पण या सर्वांचा साक्षी द्रष्टारूप अधिष्ठान स्वरूप जो आत्मतत्व आहे, ब्रह्मतत्व, चेतन तत्व, ते मात्र गुणातीत आहे. परमात्म्याला सोडून बाकी सारे पदार्थ गुणांयुक्त आहे. परमात्मा मात्र गुण रहित आहे, निर्गुण आहे, आणि तेच माझं स्वरूप आहे. म्हणून कर्तृत्वाचा अहंकार, भोक्तृत्वाचा अहंकार याचा माझ्याशी काहीही संबंध नाही आहे. हे सारं जगात गुणात चालतं, मी मात्र गुणातीत आहे, असा निश्चय होण्यासाठी या साऱ्या गोष्टी सांगितल्या. ठीक आहे, आता पुढे जाऊया. ब्राह्मण क्षत्रिय विशा शूद्राणांच परन्तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः ब्राह्मण क्षत्रिय विशा शूद्राणांच परन्तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. ठीक आहे, बघा आता पदच्छेद. ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राणां च परन्तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैः गुणैः. झालं पदच्छेद, झाला अन्वय. परन्तप, हे परन्तप, ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राणां च कर्माणि स्वभाव प्रभवैः गुणैः प्रविभक्तानि. ठीक आहे, ध्यान द्या, महत्त्वाचा विषय आहे. मुख्य शीर्षक लिहून घ्या. श्लोक नंबर 41 ते 48. 41 ते 48.
फलासहित वर्ण धर्माचा विषय, फलासहित वर्ण धर्माचा विषय. ठीक आहे. पण आता हे नवीन प्रकरण हे मधीच असं काय सुरू झालं की वर्णाचे धर्म हे सारे सांगायला सुरुवात केली भगवंताने. काय कारण असावं? तर याची पार्श्वभूमी समजण्यासाठी 2 ओळी आपण लिहून घेऊया या श्लोकाच्या अवतरणिका म्हणून. ननु यदि सर्वम अपि क्रियाकारक फलादिकम प्राणिजातं च त्रिगुणात्मकम एव कथं तर्हि अस्य मोक्षः इति अपेक्षायां स्व अधिकार विहितैः कर्मभिः स्व अधिकार विहितैः कर्मभिः परमेश्वर आराधनात् तत्प्रसाद लब्ध ज्ञानेन मोक्षः भवति पूर्णविराम. इति एवं सर्वगीतार्थसारं संगृह्य प्रदर्शयितुं प्रकरणान्तरम् आरभते. ठीक आहे. अर्थ पहा. शंका येईल कदाचित आता कुणाला, काय? ननु यदि सर्वमपि समस्त जगतातील सर्व वस्तू जर साऱ्याच कोण उदाहरण क्रिया कारक फलादिक सारे प्राणी हे सर्व जर त्रिगुणात्मकच आहेत तर कथम तर्हि अस्य मोक्ष, तर त्याच्यातून साधकाचा मोक्ष कसा होईल अशी जर कोणी अपेक्षा करील शंका करील तर उत्तर काय? स्व अधिकारवितै कर्मभी, आपल्या अधिकारानुरूप विधान केलेले जे कर्म त्या कर्मानुसार जर कर्माचं अनुष्ठान करणं हेच परमेश्वराचं आराधन, त्या कर्माच्या द्वारे परमेश्वराची जर उपासना केली आराधना केली त्यामुळे भगवान प्रसन्न होणार आणि मग ते भगवान प्रसन्न झाले तर त्यांच्या कृपेने ज्ञान प्राप्त होणार. तत्प्रसाद लब्ध ज्ञानेन, त्या भगवंताच्या कृपेने ज्ञान होऊन मग त्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होईल असं सांगायचं आहे. मग असं जर आहे तर ठीक आहे. मग आता आम्ही करूया काय? आपल्यासाठी त्याच्यासाठी अधिकारानुरूप जे विहित कर्म आहे त्याचं आम्ही अनुष्ठान करू. कारण ते जर केलं तर तीच भगवंताची पूजा ठरेल. भगवंत प्रसन्न होतील. प्रसन्न झाले म्हणजे ज्ञान देतील, ज्ञानाने मोक्ष मिळेल. ज्ञान देतील, ज्ञानाने सानुग्रह देतील, काहीतरी करून ज्ञान प्राप्त होईल, मग मोक्ष प्राप्त होईल. मग असं जर आहे तर आम्ही आता आपापल्या कर्माचं अनुष्ठान करू. पण कोणाचे काय कर्म हे तर माहीत पाहिजे ज्याचं अनुष्ठान करायचं आहे. म्हणून आता इथं दुसऱ्या प्रकरणाला आरंभ करतात की कोणत्या वर्णाचे काय काय कर्म आहे हे सांगतात. त्या कर्माचं जर अनुष्ठान केलं तीच भगवंताची पूजा ठरेल. मग हे सारं परंपरे ज्ञान होऊन मोक्ष मिळेल असा अर्थ. इति एवं, अशा रीतीने सर्व गीतार्थ सारम, संपूर्ण गीतेचा जो अर्थ त्या अर्थातला जो सार भाग संगृह्य एकत्रित करून दाखविण्याकरिता प्रदर्शयितुम दाखविण्यासाठी प्रकरणांतरम आरभते, या नवीन प्रकरणाला आता भगवान आरंभ करतात. ब्राह्मण इत्यादी. ठीक आहे. आता बघा अन्वयानुसार अर्थ. हे परंतप ब्राह्मण क्षत्रिय विषाम, विषाम शब्दाचा अर्थ विष, त्याची षष्टीचं बहुवचन विषाम. विष म्हणजे वैश्य आणि चौथ्याही शूद्र. चार वर्ण आहे.
तर शूद्राणांच कर्माणी, या साऱ्यांचे वेगवेगळे कर्म आहे. पण ते कर्म झाले कुठून उत्पन्न सांगतायत. स्वभाव प्रभवैही गुणैही प्रविभक्तानी. प्रविभक्तानी याचा अर्थ लिहा. इतरेतर वियोगेन विभागेन इतरेतर विभागेन व्यवस्थापितानि अर्थात प्रत्येकाचा विभाग करून त्याची व्यवस्था केलेली आहे कर्माची. ठीक आहे. प्रविभक्तानि पण कशाने? स्वभाव प्रभवैही गुणैही, स्वभावापासून उत्पन्न झालेले जे गुण त्या गुणांच्या द्वारे त्यांच्या कर्माचा विभाग केलेला आहे. सरळ अर्थ. आपण स्वभाव प्रभवैही, स्वभावापासून उत्पन्न झालेल्या गुणाच्या द्वारे. स्वभाव काय आहे हेच नाही कळलं तर त्याच्यावर थोडं लिहावं लागतं. कारण स्वभाव शब्द पुढे बऱ्याच ठिकाणी येणार आहे, बऱ्याच श्लोकामध्ये. सर्व ठिकाणी तोच अर्थ असणार आहे, म्हणून लिहून घेऊया. स्वभाव बराबर नंबर 1. स्वभाव बराबर ईश्वरस्य प्रकृति. ईश्वरस्य प्रकृति त्रिगुणात्मिका माया. त्रिगुणात्मिका माया सा प्रभवः. प्रभवः कंसातल्या उत्पत्ति कारणम, कंस बंद, उत्पत्ति कारणम कंस बंद. येषां गुणानां ते स्वभाव प्रभवाः गुणाः तैः गुणैः पुढे ब्राह्मणादीनां शमादीनि कर्माणि प्रविभक्तानि. शमादीनि कर्माणि प्रविभक्तानि. ठीक आहे. चला, एक झाला अर्थ. आता नंबर 2. स्वभाव बराबर जन्मांतरकृत संस्कारः. जन्मांतरकृत संस्कारः प्राणिनां वर्तमान जन्मनि स्वकार्याभिमुखत्वेन अभिव्यक्तः स्वभावः. सः प्रभवः येषां गुणानां ते स्वभाव प्रभवाः गुणाः. स्वभाव प्रभवाः गुणाः. ठीक आहे जी. अर्थ पहा. तो स्वभाव शब्दाचा एक अर्थ केला ईश्वराची प्रकृती माया, जी की त्रिगुणात्मिका आहे. त्रिगुणात्मिका माया आणि तीच आहे प्रभाव, म्हणजे उत्पत्तीला कारण ज्या गुणांच्या, अर्थात त्या प्रकृतीपासून गुणाची उत्पत्ती. ठीक आहे ना. तर प्रभव उत्पत्ती कारणम येषां गुणानां ते स्वभाव प्रभावाः गुणाः तैः, त्या गुणांपासून गुणांच्या द्वारे काय त्या ब्राह्मणादिकांचे ते कर्म प्रविभक्त केलेले आहे, विभाग करून सांगितलेले आहे. ब्राह्मणादीनां शमादीनि कर्माणि प्रविभक्तानि. एक अर्थ झाला. दुसरा, स्वभाव शब्दाचा अर्थ दुसरा अर्थ केला आहे जन्मांतरकृत संस्कार. मागच्या जन्मांचे जे संस्कार आहे की नाही, आणि ते शरीर सोडत असताना अभिव्यक्त झाले आहेत, तेच पुढच्या जन्मामध्ये उपयोगाला येतात. बघा, जन्मांतरकृत संस्कार प्राणिनां वर्तमान जन्मनी. ते संस्कार आत्ताच्या या जन्मामध्ये स्वकार्याभिमुखत्वेन ते काय करतात, त्या संस्काराचं जे आपापलं कार्य आहे त्या कार्याच्या सन्मुख करून टाकतात त्या माणसाला, त्या जीवाला. ठीक आहे ना. तर स्वकार्याभिमुखत्वेन अभिव्यक्त आहे की नाही, असे जे संस्कार
संस्कार जे की अभिव्यक्त झाले आहे आपलं कार्य करण्यासाठी, त्या संस्कारालाच इथं म्हटलं आहे स्वभाव. आणि त्याच्यापासून उत्पन्न झालेले जे गुण आहे की नाही, त्याच्यापासून काय हे सारे कर्म ज्याचे त्याचे विभाग करून दाखवले गेले आहे. ठीक आहे, चला आता पुढे एक एक. ठीक आहे, म्हणजे आता कळालं आम्हाला हे सारं. पण सांगा मग आता कोणाचे काय कर्म आहेत ते. तर ब्राह्मणाचे कोणते स्वाभाविक कर्म आहे ते अगोदर सांगतात पुढच्या श्लोकात 42 नंबरमध्ये. शमोदमस्तपशौचं शान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजं पदच्छेद. शमः दमः तपः शौचं क्षान्तिः आर्जवम् एव च ज्ञानं विज्ञानम् आस्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्. अन्वय. शमः दमः तपः शौचं क्षान्तिः आर्जवं ज्ञानं विज्ञानम् आस्तिक्यम च एव स्वभावजं ब्रह्मकर्म. ठीक आहे, चला शेवटचा जो शब्द आलाय ब्रह्मकर्म, त्याचा अर्थ लिहा. ब्राह्मण जाते हे कर्म. ब्राह्मण जाते हे कर्म ब्राह्मण जातीचे कर्म आहे, म्हणजे ब्राह्मण वर्णाचे कर्म आहे. ते कोण कोण एक एक पहा. शमः, शम शब्दाचा अर्थ आहे चित्तोपरमः, मनाला एकाग्र करणे आहे की नाही, ब्राह्मणाचं पहिलं कर्तव्य आहे. पुढं दमः, बाह्येंद्रियाचा निग्रह, बाह्येंद्रिय उपशमः, दम शब्दाचा अर्थ. पुढे आहे तप. तप शब्दाने मागं सांगितलेलं सात्विक तप ते घ्यायचं. भाग भेद केले ना, सात्विक राजस्थानात सात्विक तप घ्यायचं आहे. शास्त्रानुसार शरीराला झिजवणं, शास्त्र प्रक्रियानुसार तप आहे. शौचा, बाह्याभ्यंतर शुद्धता, शौच. क्षांती म्हणजे क्षमा. आर्जवम, अवक्रता, सरळ स्वभाव. ज्ञानम, ज्ञानम शब्दाने घ्यायचं शास्त्रीय ज्ञानम. आणि विज्ञानम शब्दाने घ्यायचा अनुभव, शास्त्राच्या द्वारे प्रतिपादित जे ज्ञान आहे त्याचा अनुभव म्हणजे विज्ञान. पुढे आस्तिक्यम, आस्तिक्य भाव, आस्तिक्यम याचा अर्थ आहे अस्थिभाव, म्हणजेच आगमार्थेषु श्रद्धा. आस्तिक्यमचा अर्थ आगमार्थेषु श्रद्धा. आगमशास्त्र, शास्त्राने प्रतिपादित अर्थाविषयी अत्यंत श्रद्धा, याला म्हणायचं आस्तिक्यम. एव स्वभावजम कर्म, हे ब्राह्मणाचे काय आहे स्वभावज कर्म आहे. स्वभाव म्हणजे जन्मताच त्याला प्राप्त झालेले हे कर्म आहे, है की नाही. अगोदर जन्म नंतर प्राप्त झाले असं नाही, स्वभावताच त्याला हे कर्म प्राप्त झालेले आहे, हा त्याचा अर्थ. ठीक आहे जी, थोडक्यात स्वाभाविक कर्म आहे त्याचे. पुढे चला. शौर्यं तेजो धृतिर्दाक्षं बुद्धे चाप्यपलायनं दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजं. शौर्यं तेजो धृतिर्दाक्षं बुद्धे चाप्यपलायनं दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजं. तदच्छेद. शौर्यं तेजः धृतिः दाक्षं युद्धे च अपि अपलायनं दानं ईश्वर भावः च क्षात्रं कर्म स्वभावजं. अन्वय. शौर्यं तेजः धृतिः दाक्षं युद्धे अपि च अपलायनं दानं ईश्वर भावः च स्वभावजं क्षात्रं कर्म. ठीक आहे जी. आता क्षत्रियाचे कोणते कर्म आहे ही गोष्ट सांगितल्या जात आहे या श्लोकातून, एक एक गोष्ट. शौर्यम, शौर्यम शब्दाचा अर्थ आहे पराक्रम, है की नाही. क्षत्रियाने हमेशा शूर पराक्रमी असलं पाहिजे. पुढे आहे तेज. तेज शब्दाचा अर्थ होतो प्रागल्भ्यम, अर्थात ओजस्विता, तेजस्विता.
बाणेदारपणा, त्याला म्हणायचं काय? तेजः, आहे की नाही? पुढं आहे दाक्षम. दाक्षम शब्दाचा अर्थ आहे, एका शब्दात द्यायचं तर कौशलम. थोडी व्याख्या लिहायची असेल तर लिहून घ्या. सहसा प्रत्युत्पन्नेषु कार्येषु, सहसा प्रत्युत्पन्नेषु कार्येषु अव्यामोहेन प्रवृत्ति, अव्यामोहेन प्रवृत्ति. ठीक आहे, अर्थ पहा. कधी कधी काय घडतं माहिती आहे का, एकाच वेळेस अनेक कामं समोर येतात आणि गोंधळून जातो मनुष्य. हे करावं, ते करावं, ते करावं, ते करा. तर जो गोंधळून गेला समजायचं त्याच्या ठिकाणी दाक्ष नाही आहे. पण सहसा म्हणजे एकाएकी एकाच वेळेस अनेक कार्य जरी प्राप्त झाले तरी सुद्धा जो व्यामोहित होत नाही, अव्यामोहेन प्रवृत्ती, स्थिर चित्ताने प्रवृत्त होतो, बरोबर एक 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 साऱ्याला हाताळून व्यवस्थित करतो, साऱ्यांना गोंधळून जात नाही. त्याला म्हणायचं काय? दाक्ष, कुशलता. पुढे आलाय युद्धे अपीच अपलायनम. अपलायनम शब्दाचा अर्थ लिहा, शत्रुभ्य अपरांगमुखी भाव. शत्रुभ्य अपरांगमुखी भाव. ठीक आहे ना? युद्धाला गेलाय आणि खूप मोठे समोरच्या शत्रुपक्षाचं जास्त सैन्य पाहिलं आणि घाबरून पळाला. असलं काम नाही चालत क्षत्रियाला, त्याला क्षत्रिय नाही म्हणायचं, आहे की नाही? काय काही जरी झालं, मरल निथं मारेल, आर निथं पार, आहे की नाही? असा बाणेदारपणा असला पाहिजे कुठं? क्षत्रियाजवळ. अपलायनम, शत्रूला पाहून पळायचं नाही युद्धातून, हा त्याचा अर्थ. पुढे आहे दानम. ठीक आहे ना? दानम म्हणजे देयेषु मुक्त हस्तता. ज्यांना देण्याला योग्य आहे, ज्यांना पात्र व्यक्ती आहे त्याला देण्यासाठी मोकळा हात असावा लागतो, आहे की नाही? संकुचित बुद्धीने देऊ नको, देऊ नको, देऊ नको असं नाही. मुक्त हस्तता, औदार्यता थोडक्यात सांगायचं म्हणजे. ठीक आहे. पुढे आहे ईश्वर भाव. ईश्वर भाव याचा अर्थ लिहा, नियमन शक्ती ही क्षत्रियाजवळ असली पाहिजे. शासन करण्याची शक्ती. जर कोणी वाईट कर्म करत असेल, अन्याय करीत असेल तर त्याला दंड देऊन ठिकाणावर आणायचं, त्याला म्हणायचं ईश्वर भाव, नियमन शक्ती. इदम च स्वभावजम क्षात्रम कर्म. हे क्षत्रियाचे स्वाभाविक कर्म आहे, जन्मजात त्याला प्राप्त कर्म आहे की नाही? क्षात्रम कर्म. क्षात्र म्हणजे क्षत्रिय जाते हे विहितम कर्म, क्षत्रिय जातीसाठी विहित कर्म आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. कृषी गौरक्ष वाणिज्यम, वैश्यकर्म स्वभावजम, परिचर्यात्मकं कर्म, शूद्रस्यापि स्वभावजम. कृषि गौरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम, परिचर्यात्मकं कर्म, शूद्रस्यापि स्वभावजम. ठीक. पदच्छेद. कृषि गौरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम, परिचर्यात्मकं कर्म, शूद्रस्य अपि स्वभावजम. या श्लोकातून काय वैश्य आणि शूद्र यांचं कर्म सांगितलं जात आहे. अन्वय पहा. कृषि गौरक्ष वाणिज्यम स्वभावजम वैश्यकर्म, शूद्रस्यापि परिचर्यात्मकं स्वभावजम कर्म. अर्थ पहा. कृषी गौरक्ष वाणिज्य, वैश्य लोकांचं कर्म. 4 वर्ण आहे की नाही? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. वैश्य लोकांचं काय कर्म आहे सांगतात. कृषी म्हणजे शेती करणं, नाही की नाही? गौरक्ष म्हणजे गायींचं रक्षण करणे. ठीक आहे ना? गौरक्ष, गा याचा अर्थ लिहून घ्या गौरक्ष शब्दाचा. गाः रक्षति इति गोरक्ष, गाः रक्षति इति गोरक्ष. तस्य भावः गौरक्षम, तस्य भावः गौरक्षम. तात्पर्य पशुपाल्यम, पशूंचं पालन करणे. गाय, म्हैस, बकरे, आहे की नाही? या पशूंचं पालन. कोंबडी नाही पुढं चालत बघा, कोंबड्यांचं पालन नाही करायचं. ठीक आहे की नाही? चला. कृषी गौरक्ष वाणिज्यम,
वाणिज्य म्हणजे काय? वाणिज्य शब्दाचा अर्थ आहे क्रय विक्रय व्यापार, खरेदी विक्री, दुकानदारी. हे सुद्धा वैश्याचं कर्म आहे. कृषी गौरक्ष वाणिज्यम हे त्याचे स्वभावजम वैश्य कर्म. वैश्य जाते हे कर्म. ठीक म्हणजे ठीक आहे. आता शूद्राचे काय ते सांगा. तर शूद्रस्यापि परिचर्यात्मकम स्वभावजम कर्म. परिचर्यात्मकम त्याचा अर्थ लिहा त्रयवर्णिक परिचर्यात्मकम. त्रयवर्णिक परिचर्यात्मकम कंसातल्या शुश्रूषा स्वभावम. शुश्रूषा स्वभावम सेवा. परिचर्या म्हणजे सेवा, शुश्रूषा म्हणजे सेवा. या 3 वर्णाची सेवा करणं हे काम आहे कुणाचं? शूद्राचं. हा त्याचा अर्थ आहे. हेच त्याचं स्वाभाविक कर्म आहे. ठीक आहे. बरं चला पुढे. स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरत सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरत सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. पदच्छेद. स्वे स्वे कर्मणि अविरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. अन्वय. स्वे स्वे कर्मणि अविरतः नरः संसिद्धिं लभते स्वकर्मनिरतः यथा सिद्धिं विन्दति तच्छृणु. ठीक आहे. बघा आता श्लोक नंबर हा 45 आणि 46. या 2 श्लोकातून काय सांगतात भगवान की आपापल्या धर्माच्या पालनामुळे भगवंताची प्राप्ती होते. आणि ते कर्म भगवंताला अर्पणाचा विधी कसा आहे या गोष्टी सांगतात या श्लोकातून. अर्थ पहा अन्वयानुसार. स्वे स्वे कर्मणी अभिरत. स्वे स्वे म्हणजे आपल्या आपल्या कर्मामध्ये, ज्याचा ज्या कर्मामध्ये अधिकार आहे, ज्याच्यासाठी ज्या कर्माचं विधान केल्या गेलेलं आहे त्या त्या कर्मामध्ये अभिरत. अभिरत शब्दाचा अर्थ लिहा तत्पर किंवा परिनिष्ठित. आपापल्या कर्म करण्यामध्ये तत्पर असा जो मनुष्य नर अधिकारी पुरुष काय करतो? संसिद्धिं लभते. त्या आपल्या कर्माच्या सामर्थ्यानेच काय करतो? संसिद्धीला प्राप्त करून घेतो. लभते शब्दाचा आहे प्राप्त होते. संसिद्धीला प्राप्त करतो. आपण संसिद्धी म्हणजे काय? तर संसिद्धी शब्दाचा अर्थ लिहा ज्ञान योग्यता. ज्ञान योग्यता. ज्ञान प्राप्त होण्यासाठी लागणारी जी अंतकरणाची योग्यता आहे त्या योग्यतेला तो प्राप्त होतो. हा त्याचा अर्थ आहे. पुढे. स्वकर्म निरत यथा सिद्धिं विन्दति तच्छृणु. स्वकर्म निरत याचा अर्थ लिहा स्वकर्मणी तत्पर. स्वकर्मणी तत्पर. आपल्या कर्मामध्ये तत्पर असणारा मनुष्य यथा यथाचा अर्थ येन प्रकारेने ज्या प्रकाराने त्या सिद्धीला विंदती नाम प्राप्त करून घेतो, प्राप्त होती. तत्सृणु तेही तू ऐक असं भगवान सांगतात पुढच्या श्लोकात. यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानव. यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानव. पदच्छेद. यतः प्रवृत्तिः भूतानां येन सर्वम् इदं ततं स्वकर्मणा तम अभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. अन्वय. यतः भूतानां प्रवृत्तिः येन इदं सर्वं ततं तं स्वकर्मणा अभ्यर्च्य मानवः सिद्धिं विन्दति. अर्थ पहा. यतः भूतानां प्रवृत्ति. यतः यतः शब्दाचा अर्थ लिहा यस्मात् अंतर्यामिनः परमेश्वरात्. यस्मात् अंतर्यामिनः परमेश्वरात्. ठीक है ना. अर्थ पहा.
ज्या अंतर्यामी परमेश्वरापासून काय हो भूतानाम प्रवृत्ती. भूतानाम शब्दार्थाला प्राणीनाम प्राण्यांची प्रवृत्ती नाही. प्रवृत्ती शब्दार्थाला उत्पत्ती चेष्टावा दोन अर्थ. उत्पत्ती चेष्टावा. मग अर्थ काय झाला की ज्या परमात्म्यापासून या सर्व प्राणी मात्रांची उत्पत्ती होते एक, किंवा ज्या अंतर्यामी परमेश्वरापासून या सर्व प्राणी मात्रांची क्रिया चालते ज्या परमात्म्याच्या आधारावर, असा तो परमात्मा. ठीक आहे. आणखीन कसा पुढे येन इदम सर्वम ततम. येन येन शब्दार्थ लिहा. येन नाम ईश्वरेन. इदम सर्वम म्हणजे जगत. ततम ततम शब्दाचा अर्थ व्याप्तम. आणि असा तो परमात्मा आहे की ज्याच्यापासून प्राणी मात्राची उत्पत्ती झाली आहे. एवढंच नाही तर ज्या परमात्म्यामुळे हे सर्व जगत व्यापून असलेलं आहे, व्याप्त आहे. ठीक आहे. ततम म्हणजे व्याप्त. तम तम म्हणजे तम ईश्वरम, त्या ईश्वराला नाही की नाही, की ज्याच्यापासून साऱ्यांची उत्पत्ती होते, ज्याने साऱ्या जगाला व्यापलेलं आहे. तम ईश्वरम. काय हो स्वकर्मणा अभ्यर्च. स्वकर्मणा म्हणजे आपलं जे वर कर्म सांगितलं ज्याच्या त्याच्यासाठी त्या आपापल्या कर्माच्या द्वारे अभ्यर्च. अभ्यर्च शब्दाचा अर्थ लिहा पूजयित्वा. आराध्य पूजा करून उपासना करून होतं काय मग मानव सिद्धिम विंदती. आणि मग मनुष्याला काय मिळते. मानव आणि मनुष्य सिद्धिम विंदती. विंदती प्राप्त होती, सिद्धीला प्राप्त होतं. सिद्धी शब्दार्थ तोच जो वरच्या श्लोकात घेतला आहे. म्हणजे काय केवळ ज्ञान निष्ठा योग्यता लक्षणाम सिद्धी. ज्ञान निष्ठा प्राप्त होण्याची जी योग्यता रूप सिद्धी प्राप्त होते. ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो थोडक्यात. ठीक आहे. जाऊया पुढे. श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मात् स्वनुष्ठिता स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. पदच्छेद. श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मात् स्वनुष्ठिता स्वभावनियतं कर्म कुर्वन् न आप्नोति किल्बिषम्. अन्वय स्वानुष्ठितात् परधर्मात् विगुण स्वधर्म श्रेयान. ठीक. पुढे स्वभावनियतं कर्म कुर्वन् पुरुषः काय हो किल्बिषम न आप्नोति. अर्थ पहा. मागे सांगितलं होतं आत्ता वरच्या श्लोकात स्वकर्मणा अभ्यर्च. आपल्या आपल्या कर्माच्या द्वारे आपल्या आपल्या कर्माचं अनुष्ठान करणं म्हणजे हीच भगवंताची पूजा आहे की नाही. अहो म्हणे पण आपल्या आपल्या कर्माचं अनुष्ठान केलं ही भगवंताची पूजा आहे, पण आम्हाला जर दुसऱ्याच धर्म आवडला तर म्हणजे जमानाचं नाही, तसं नाही चालायचं. ज्याच्यासाठी जो धर्म सांगितला आहे ना त्याने त्याच धर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे. दुसऱ्याचा धर्म चांगला वाटला म्हणून आपला सोडून द्यायचा आणि त्याच्या धर्माचं अनुष्ठान करायचं हे कल्याणाला कारण ठरणार नाही. साक्षात भगवंत बोलतायत. काय म्हणतात. स्वनुष्ठितात परधर्मात विगुण स्वधर्म श्रेयान. श्रेयान शब्दाचा अर्थ आहे प्रशस्यतरः, श्रेष्ठ, कल्याणकारक. श्रेयान म्हणजे प्रशस्यतरः, श्रेष्ठ, कल्याणकारक. चांगला आहे, श्रेष्ठ आहे, कल्याणकारक आहे. कोण. स्वधर्म. आपला धर्मच आपल्यासाठी चांगला आहे. ठीक आहे ना. जरी तो कदाचित विगुण असला तरी दिला आहे त्याचं विशेषण विगुण स्वधर्म. विगुण म्हणजे काय. गुणाने रहित, गुणरहित. कदाचित थोडेफार गुण कमी पण असतील आपल्या धर्मामध्ये, आपल्या धर्माच्या अनुष्ठानाने, तरी तोच आपल्यासाठी चांगला आहे. कशापेक्षा. दुसऱ्याच्या धर्मापेक्षा. आहे की नाही. तेच सांगितलं आहे. स्वनुष्ठितात परधर्मात. स्वनुष्ठितात म्हणजे अनुष्ठितात.
याचा अर्थ लिहून घ्या, सम्यक अनुष्ठितात. स्वअनुष्ठितात म्हणजे सम्यक अनुष्ठितात. अर्थात दुसऱ्याचा धर्म जरी तुम्ही चांगल्या रीतीने त्याचं अनुष्ठान केलं तरी तो धर्म कल्याणकारक ठरणार नाही. मग कदाचित थोडा कमी जास्त प्रमाणात गुण कमी जरी असले तरी आपलाच धर्म आपल्यासाठी काय ठरणार आहे, कल्याणकारक ठरणार आहे, असं भगवंताने सांगितलं. पुढे चला. स्वभावनियतम कर्म कुर्वन किल्बिषम न आपनोति. स्वभावनियतम आहे की नाही, म्हणजे स्वभाव शब्दार्थ लिहून दिलाय वरच, 2 व्याख्या केल्या होत्या ना. तर त्या स्वभावाच्या द्वारे नियतम, नियतम शब्दाचा अर्थ नियमेन उक्तम, अवश्य करायला म्हणून सांगितलेलं कर्म, नियत कर्म. स्वभावानुसार निश्चित रूपाने सांगितल्या गेलेले जे कर्म आहे ते कुर्वन करत असणारा मनुष्य त्याला किल्बिषम न आपनोति. किल्बिषम शब्दाचा अर्थ आहे पापम. न आपनोति, त्याला पाप लागत नाही. ठीक आहे ना जी. म्हणून अर्जुना तू विचार कर, स्वतःचा धर्म आहे तुझा क्षत्रिय धर्म आणि तो सोडून तू दुसराच धर्म आचरण करण्यासाठी प्रवृत्त होत आहेस. कुशाल म्हणतो भिक्षा मागता भली भैक्षम अपि इह, काय दुसऱ्या श्लोकात का दुसऱ्या आधी गेलं ना की भिक्षा मागून जगलेलं चांगलं युद्ध करून यांना मारल्यापेक्षा, असं म्हटले होता कोण, अर्जुन. पण भिक्षाटन, भिक्षा मधुकरी हा धर्म तुझा नाही आहे, तू क्षत्रिय आहेस. तो बिचाऱ्या साधू संत संन्यासी महात्म्यांचा धर्म आहे मधुकरी मागण्याचा, तुझा थोडी आहे. आणि तो आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्म आचरण करणे निघालास ते योग्य नाही. काय ते श्रेयो भोक्तुम भैक्षमपि य लोके असं म्हटलं होतं मागे अर्जुन. किती नंबर श्लोक आहे, 5 नंबर, दुसरा अध्याय 5 नंबरचा श्लोक. चला, भगवान सांगतात आपल्या धर्माचं अनुष्ठान करत असताना पाप लागत नाही. म्हणून अर्जुना उठ, युद्ध कर, हातात शस्त्र घे. चला पुढे. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः. ठीक है, पदच्छेद. सहजम कर्म कौन्तेय सदोषम अपि न त्यजेत् सर्वारंभाः हि दोषेण धूमेन अग्निः इव आवृताः. अन्वय. कौन्तेय, हे कौन्तेय, सहजम कर्म सदोषमपि न त्यजेत् तथा हि सर्वारंभाः धूमेन अग्निः इव दोषेन आवृताः. ठीक आहे, बघा आता अर्थ. भगवान सांगतायत अर्जुनाला, हे कौन्ते, हे अर्जुना, सहजम कर्म, सहजम, सहजम शब्दाचा अर्थ लिहा स्वभावविहितम, स्वभावविहितम. दुसऱ्या भाषेत लिहायचं झालं तर जन्मना सह एव उत्पन्नम, जन्मना सह एव उत्पन्नम, जन्मजात प्राप्त. ठीक आहे ना, असं जे कर्म आहे सहजम कर्म त्याला म्हणतात. भगवान सांगतात सदोषम अपि, कदाचित त्याच्यात काही दोष असले तरी देखील काय त्याचा त्याग करू नये. म्हणजे कसं काय, दुसऱ्या धर्मात मग दोष नसेल, आपल्या धर्मात दोष असेल तर कशाला दोषाने युक्त आपल्या धर्माचं आचरण करायचं. दुसऱ्या धर्म जर निर्दोष दोष रहित असेल मग त्याचं आचरण करू की आपण. भगवान म्हणतात अरे येड्या अर्जुना, अरे कोणता धर्म आहे असं सांग की ज्याच्यात कोणताच दोष नाही आहे. जगात असा कोणताच धर्म नाही आहे की ज्याच्यात कोणताच दोष नाही आहे. कोणता न कोणता दोष तर साऱ्यातच असतो. कोणताच नसला तरी त्रिगुणात्मक आहे सारे, आणि त्रिगुण हे तरी दोषच आहे ना. म्हणून तू ही काळजी करू नको
की आपल्या धर्मात काही दोष आहे, युद्ध केलं तर हिंसा होईल, मारावं लागेल, त्यांना पाप लागेल, असलं काही मनात घेऊ नको. तुझा धर्म आहे तो, ठीक आहे की नाही, असं भगवान सांगताय. सहजम कर्म सदोषम अपि न त्याचे, त्याचा त्याग करू नये. का बरं? ही कारण की सर्वारंभा धूमेन अग्नि इव दोषेन आवृत्ता. सर्वारंभा हे महत्वाचा शब्द आहे, त्याचा अर्थ लिहून घ्या. सर्वारंभा शब्दाचा अर्थ थोडक्यात लिहा एकदा. दृष्टार्थानी सर्वाणी अपि कर्माणी. दृष्टार्थानी सर्वाणी अपि कर्माणी. सर्वारंभा शब्दाचा अर्थ आहे म्हणजे असे कर्म की ज्याचं काहीचं फल दृष्ट प्रत्यक्ष आहे, काहीचं फल अदृष्ट आहे. कोणत्याही प्रकारचं फल असू द्या, साऱ्या प्रकारचे कर्म कसे आहेत? दोषेन आवृत्ता, दोषाने युक्तच आहे, ठीक आहे ना. आणि आरंभ या शब्दाची उत्पत्ती लिहायची असेल तर लिहू शकता. सर्वारंभा, आरंभा बराबर आरभ्यन्ते इति आरंभाः. आरभ्यन्ते इति आरंभाः. कर्मा बराबर कर्माणि, पूर्णविराम. पुढे ये केचित् आरंभाः. ये केचित् आरंभाः स्वधर्माः परधर्माः च. स्वधर्माः परधर्माः च ते सर्वे हि यस्मात् त्रिगुणात्मकम् अतः दोषेन व्याप्ताः. अतः त्रिगुणात्मक दोषेन व्याप्ताः. अतः त्रिगुणात्मक दोषेन व्याप्ताः भवन्ति. ठीक आहे, चला अर्थ पहा. आरंभ म्हणजे काय? आरभ्यंती त्या आरंभ, ज्याचा आरंभ केला जातो, सुरुवात केली जाते, त्याला आरंभ म्हणायचा, अर्थात कर्म. मग एकेचित कोणतेही कर्म असू द्या, मग ते स्वधर्म असो की परधर्म असो, सर्वच्या सर्व ज्या अर्थी ते त्रिगुणात्मक आहे त्या अर्थी त्रिगुणात्मक दोषाने ते युक्तच आहे. कोणता न कोणता दोष त्यात असतोच, मग त्याची काय तू काळजी करतो, आहे की नाही? असू दे, तुझा धर्म आहे ना, तू त्याचा अनुष्ठान कर. अर्थ चला पुढे. सर्वारंभाही धूमेनैव, दृष्टांत दिला आहे. धूमेनैव दृष्टांत आहे. सांगायचं काय त्याच्यातून? दोषेन आवृत्ता. आवृत्ता हा शब्दार्थ आहे व्याप्ताः एव, दोषाने व्याप्तच आहेत. कोणत्या कोणत्या दोषाने व्याप्तच आहे, पण त्या दोषाकडे आपण पाहायचं नाही, हा त्याचा अर्थ. उदाहरण, अग्नी धूमेन अग्निव. बघा ध्यान द्या, आपल्याला पाहिजे असतो अग्नी, स्वयंपाक करायचा, आपण चूल पेटवतो, तिथं धुराचं काही काम आहे का? आहे की नाही? धूर कशाला आला मग? तिथं येणारच तो, त्याचं तिथं अग्नीबरोबर राहतोच बिचारा, आहे की नाही? धूम आणि अग्नी, तिथं धुमाची अग्नी आहेच ना. मग लाकडं पेटवले, आर्द्र इंधनाचा संयोग झाला. काय शब्द आहे? आर्धेंधन संयोग झाला म्हणजे तिथं धुरा उत्पन्न होणारच आहे. काय राव, मला अग्नी पाहिजे होता, अग्नी स्वयंपाक करायचा आहे. कायला आला असं तिथं धूर, सारे डोळे माझे धुराने भरून गेले, मला आता काही दिसाना, डोळ्यात जळजळ होऊ राहिली. जाऊ दे आता, या अग्नीच सोडून देतो, अग्नीच फेकून देतो, काय गरज नाही मला अग्नीची, असं म्हणतो मनुष्य? नाही. धूमाने अग्नी व्याप्त आहे, आवृत्त आहे की नाही? झाकलेला आहे, युक्त आहे की नाही? तरी पण मनुष्य त्या धूमरूपी दोषाकडं न पाहता त्याची उपेक्षा करून अग्नीकडून अग्नीचं काम करून घेतो. त्याच्याकडून स्वयंपाक शिजवून घेतो, अंधकाराचा नाश करून घेतो, थंडी वाजत असेल तर थंडीचं निवारण करून घेतो अग्नीपासून. मग धुमाचा विचार केला का आपण? नाही. तसं आपलं कर्म करत असताना कदाचित काही दोष आढळला आपल्या कर्मात, स्वकर्मात, तरी त्या दोषाकडं न पाहता आपण आपलं स्वकर्माचं अनुष्ठान करावं, असा अभिप्राय. ठीक आहे, चला पुढे. झालं ना हे? पुढे असक्त बुद्धी सर्वत्र चितात्मा विगत स्पृह नैष्कर्म्य सिद्धिं परमा
संन्यासेनाधिगच्छति संन्यासेनाधिगच्छति असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः नैष्कर्म्ये सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. होईन का पुढचा विषय सारा सकाळच्या पाठात 49 पासून होईल ना सर. किती राहिले आता पुढे सोपे. चला मग 2-3 श्लोक घेऊ अजून. चालेल ना. पदच्छेद. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगतस्पृह नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेन अधिगच्छति. अन्वय. सर्वत्र असक्त बुद्धि जितात्मा विगतस्पृह संन्यासेन परमां नैष्कर्म्य सिद्धिं अधिगच्छति. ठीक आहे. हा झाला अन्वय. आता मुख्य शीर्षक लिहून घ्या. 49 ते 55. 49 ते 55 ज्ञाननिष्ठेचा विषय. ज्ञाननिष्ठेचा विषय. ठीक आहे. आता हे जे नवीन प्रकरण चालू झालं का बरं, कसं काय, तर हा जो श्लोक चालू झाला आहे असक्त बुद्धी त्याची पार्श्वभूमी म्हणून अवतरणिका रूपाने एक ओळ लिहून घ्या. ज्ञाननिष्ठा योग्यता लक्षणा. ज्ञाननिष्ठा योग्यता लक्षणा. लक्षणा कर्मजा सिद्धि उक्ता. कर्मजा सिद्धि उक्ता. अर्धविराम. इदानीं तस्याः फलभूता ज्ञाननिष्ठा लक्षणा. ज्ञाननिष्ठा लक्षणा नैष्कर्म्य सिद्धिः वक्तव्या. नैष्कर्म्य सिद्धिः वक्तव्या इति अयं श्लोकः आरभ्यते. अयं श्लोकः आरभ्यते असक्त बुद्धि इति. ठीक आहे. अर्थ पहा. तर माग आत्तापर्यंत वरवर काय सांगितलं की जर आपापल्या कर्माचं अनुष्ठान केलं तर त्या कर्मापासून सिद्धी प्राप्त होते असं सांगितलं. कोणती सिद्धी प्राप्त होते म्हणून सांगितलं. ज्ञान प्राप्त होण्याची योग्यता प्राप्त होते ही सिद्धी सांगितली. बरोबर. तेच दिलं आहे. ज्ञाननिष्ठा ज्ञानाची स्थिती अर्थात ज्ञानाची प्राप्ती. ज्ञाननिष्ठा योग्यता लक्षणा ज्ञान प्राप्त होण्याची योग्यता स्वरूप कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी वर सांगितली. आता काय सांगायचं मग. इदानीम आता तस्याहा फलभूता. आता ज्ञान प्राप्त करून घेण्याची योग्यता तर झाली आपापल्या कर्माचं अनुष्ठान करून, पण आता योग्यता झाली तेवढ्यावर थांबला मग जमेल का. नाही. ज्ञान प्राप्त करून घेण्याची योग्यता झाली की नाही. नोकरी करण्याची योग्यता आता आली आहे. डिग्र्या भरपूर मिळवल्या आहे. मग पुढे आता नोकरी कर. तुझी डिग्र्या व्यर्थ जातील आहे की नाही. आणि जर नोकरी करायचीच नव्हती मग कशाला डिग्र्या घेत बसला. कळलं की नाही. लय लोकांना हाऊस डिग्र्या घेण्याची पदव्या आहे की नाही. शास्त्री आचार्य PhD अमुक तमुक आहे की नाही. आणि विचारलं तर नाही आम्हाला परमार्थच करायचं जीवनभर काही नाही आम्हाला नोकरी काही करायची नाही. आणि जर हे काहीच करायचं नाही भाऊ कशाला जातो रे ते व्यर्थ परिश्रम करायला आहे की नाही. लांब लांब पार कुठं परीक्षेला जातात. मुंबईला तिकडे अजून कोणत्या गडावर आणखीन काही लातूरला आळंदीला. कळलं की नाही. अभ्यास सोडून आहे की नाही. जाऊ द्या देतात बिचारे देऊ द्या आपल्याला काय करायचं आहे. काशीत जेव्हा मी गेलो अध्ययन करण्यासाठी कितीतरी लोकांनी मला आग्रह केला इथल्या म्हणजे महाराष्ट्रीयन पण बाहेरच्या पण की म्हणे एवढा तो अभ्यास करतो आहे आणि एवढा अभ्यास करतोय नुसतं परीक्षा द्यायला काय अडचण आहे. जरी नोकरी करायची नसली काही करायचं नसलं तर हातात पदवी राहू द्यायची असं मला बोलायचे. बरं का. अभ्यास तर बरं
ह्या अभ्यासावरून काही अतिरिक्त अभ्यास करावा लागत नाही ना. संस्कृतच्या परीक्षेचे म्हणजे ह्याच अभ्यास आहे आणि अभ्यास तर तो पूर्ण करतोय. एकाच भाषेत एकाच वाक्यात उत्तर दिलं काय की परीक्षेसाठी जे ग्रंथ असतात ती हेच आहे बरोबर, पण कोणताच ग्रंथ परीक्षेला पूर्ण रूपाने नसतो. या ग्रंथातलं इथून पासून इथपर्यंत चॅप्टर, इथून पासून तिथपर्यंतचा विषय, तेवढ्या विषयाची परीक्षा. मनुष्य काय करतो तेवढ्याच विषयाचा अधिक अभ्यास करतो आणि बाकीच्या ग्रंथाचा अभ्यास करत नाही. आम्हाला तर ज्ञानासाठी शिकायचं आहे आणि आम्ही शिकणार मग कसं अथपासून इथपर्यंत पूर्ण ग्रंथ जसा असता पूर्ण शिकणार आहे. आणि परीक्षा डोक्यात घुसली आपोआपच तिकडे लक्ष जाणार, मनुष्य पूर्ण शिकणार नाही. पहिली अडचण. दुसरी गोष्ट पक्का निश्चयच आहे जर नोकरी करायची नाही तर कशासाठी आम्ही परीक्षा द्यायची, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट आणखीन एक निश्चय आहे काय की पदवी घेऊन आम्हाला लोकांत मिरवायचीच नाही आहे की आम्ही शास्त्रीय आहोत ना आचार्य म्हणून आहोत म्हणून. आणि जर कोणतंच प्रयोजन आम्हाला नको आहे परीक्षा द्यायच्या कशासाठी, आणि म्हणून त्या मोहात आपण पडलोच नाही आणि कोणतीही परीक्षा दिली नाही. आपला अभ्यास करीत राहिलो, शिकवायचं शिकायचं आणि शिकवायचं आणि आपण आपलं चिंतन करायचं. चला जाऊ द्या. नाही नाही असं आमचं काय म्हणणं नाही, तुमचं तुम्ही ठरवा. निश्चय टिकून ठेवलाच बरं होईल. कुठं चाललं आपलं खिडक्या उडून द्या जरा, गरम राहिले. हां आपला अवतरणिकेत विषय चालू आहे बघा. ज्ञान निष्ठा योग्यता लक्षणा कर्मजा सिद्धी उक्ता बरोबर. इदानीम आणि आमच्याबरोबर जेवढे पोरं होते ना काशीला असताना बहुतेक जणांना नोकऱ्या लागल्या. संस्कृताचं महत्त्व आजही आहे, संस्कृत परीक्षेला लागतात नोकऱ्या असंही काही नाही आहे. परंतु ज्यांना करायच्या त्यांच्यासाठी ठीक आहे हो, ज्यांना नाही करायचे त्यांच्यासाठी कशाला. चला पुढे अवतरणिका चालू होती आपली. कर्मजा सिद्धी उक्ता. इदानीम आता काय तस्याहा फलभूता ज्ञाननिष्ठा लक्षणा. ज्ञान प्राप्त करून घेण्याची योग्यता आता झाली. मग जर झाली तर पुढे ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे ना. म्हणजे मग बरोबर हो आता आम्ही ज्ञान प्राप्त करून घेणार कारण आमच्या ठिकाणी योग्यता झाली. आता जर योग्यता झाली आहे तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे तर ज्ञान सांगावं लागेल ना. आणि म्हणून भगवंताने आता विषय चालू केला ज्ञानाचा, ज्ञान विषय सांगण्याचा, ज्ञानाचा विषय सांगण्याचा. लक्षात आलं. भूमिका कळली की मागचा पुढचा संदर्भ. या साखळ्या जोडता आल्या ना ग्रंथ लागला. कोणताही ग्रंथ साखळ्या जोडता आला पाहिजे, मागचा पुढचा संदर्भ जोडता आला झालं आहे की नाही. चला इदानीम तस्या फलभूता ज्ञाननिष्ठा लक्षणा. ज्ञान निष्ठा हेच आहे लक्षण स्वरूप जिचं अशी असणारी जी नैष्कर्म्य सिद्धी ती सांगितली पाहिजे. आणि म्हणून या श्लोकाला आरंभ होतो. आता श्लोक वाचलाय आपण, त्याचा अन्वय पण पाहिला आहे. अर्थ बघू. सर्वत्र असक्त बुद्धी जितात्मा विगत स्पृह पुरुष असा पुरुष. त्याची 2-3 विशेषणं दिली. त्या पुरुषाला काय हो त्याचा क्रियापद काय शेवटचं काय आहे हां नुसतं क्रियापद अधिगच्छति. अशा स्वरूपाचा पुरुष अधिगच्छति म्हणजे प्राप्त करतो. काय प्राप्त करतो कर्म नैष्कर्म्य सिद्धी. तर मुख्य वाक्य काय झालं पुरुषः नैष्कर्म्य सिद्धिम अधिगच्छति. पुरुष नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त करून घेतो. आता जो पुरुष नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त करून घेतो तो पुरुष कसा, त्याची विशेषणं कोणती. आणि ज्या नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त करून घेतो ती नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे तरी काय, या साऱ्या गोष्टीचं लक्षात आलं पाहिजे, कळलं पाहिजे. आता पहा एक विषय. आणि दुसरी गोष्ट त्या नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त करून घेतो कोणत्या माध्यमाने, साधन काय तेही कळलं पाहिजे. सारं सांगून टाकलं एका श्लोकात भगवंताने. पहा पुढे. सर्वत्र असक्त बुद्धी असा पुरुष पाहिजे. अर्थ लिहा त्याचा. पुत्रदारादिशो संगरहित बुद्धी. पुत्रदारादिशो संगरहित बुद्धी. पुत्र दारा, दारा म्हणजे स्त्री पत्नी. पुत्र पत्नी आदी शब्दाने पौत्र पिता सारे घ्यायचे, मित्र सुद्धा साऱ्याविषयी. संग, संग म्हणजे आसक्ती रहित असली पाहिजे. बघा आसक्ती रहित झाल्याशिवाय जमणारच नाही. परमात्म्याला जर पकडायचं असेल तर इकडचा हात सोडूनच द्यावा लागेल.
तुम्ही म्हणले की ह्या हाताने संसाराला पण धरू आणि एका हाताने परमात्म्याला धरण्याचा प्रयत्न करू, असं कधीच होऊ शकत नाही. दोही पेवावरी ठेव जात हात होय अपघात शरीराचा. एक तर संसार नाही तर परमात्मा, बस. संसारात राहायचं, आसक्ती तिथं असावीच लागते. आणि जर परमात्मा पाहिजे असेल तर आसक्ती सोडावीच लागते. सोडताना क्लेश होणार, दुःख होणार, विषम इव आरंभी सुरुवातीला विषासारखं वाटणार, पण परिणामे अमृतोपमा. चला पुढे. असक्त बुद्धी शब्दावर चालाय असक्त वर का. आसक्त असक्त विरुद्धार्थ शब्द आहे. आसक्त म्हणजे सक्त होणं, आसक्त होणं, चिटकणं. असक्त म्हणजे आसक्ती रहित होणं. ठीक आहे. तर पुत्रदारादिषु संगरहित बुद्धी. आणखीन कसा म्हणावा लागेल, जितात्मा. जितात्मा शब्दाचा अर्थ लिहा निरहंकार. ज्याने आपलं अंतःकरण जिंकलं आहे, अंतःकरणाचा धर्म अहंकार तो सोडला आहे, म्हणून म्हटलं निरहंकार. पुन्हा विगतस्पृह, त्याचा अर्थ लिहा फल विषयेच्छा रहित. फलाविषयक जी इच्छा त्याने रहित, त्याला म्हणायचं विगतस्पृह. असा जो पुरुष तो काय हो, संन्यासेन परमां नैष्कर्म्य सिद्धिम अधिगच्छति. संन्यासेन उपाय साधन. तो संन्यासेन शब्दाचा अर्थ लिहा सम्यक दर्शनेन. सम्यक दर्शनेन बराबर तत्वज्ञानेन. तत्वज्ञानेन. ठीक, एक अर्थ झाला. दुसरा अर्थ तत्पूर्वकेन वा सर्व कर्म संन्यासेन. दुसरा अर्थ आहे तत्पूर्वकेन वा सर्व कर्म संन्यासेन. ठीक आहे. अर्थ पहा. संन्यास शब्दाचा अर्थ आहे सम्यक दर्शन, म्हणजेच तत्वज्ञान, म्हणजेच आत्मसाक्षात्कार, म्हणजेच ब्रह्मज्ञान. त्याच्याद्वारे नैष्कर्म्य सिद्धीला तो प्राप्त करून घेतो. एक. किंवा तत्पूर्वकेन सर्व कर्म संन्यासेन. तत्पूर्वकेन म्हणजे ज्ञानपूर्वक संन्यास आहे की नाही. ज्ञानम संन्यास लक्षणम. ज्ञान हेच खरं संन्यासाचं काय आहे, लक्षण आहे. कोरडा संन्यास, ज्ञाना वाचून घेतलेला संन्यास, फक्त कपडे घेतले, दीक्षा घेतली, 2-4 लाख रुपये खर्च बी केला समजा, काही कामाचा नाही. ज्ञान पाहिजे. म्हणून म्हटलं आहे 2-3 जण आले असे टप्प्याटप्प्याने माझ्याकडे, मला म्हणे संन्यास घ्यायचा आहे, तुम्ही तुमच्याकडून घ्यायचं. म्हटलं मी संन्यास कोणाला देत नाही, देतो पण माझ्या 2 अटी आहे. काय? प्रस्थानत्रय शिकावं अगोदर, आणि प्रस्थानत्रय जर पूर्ण झालेली असेल तर मी त्या व्यक्तीला संन्यास देऊ शकतो. ती त्याची स्वतःची इच्छा असेल तर, नाहीतर नाही. नाहीतर मग काय, आला कोणी एखादा मला चला करून या, चला करण्यासाठी लोक तयार असतात. तुम्ही कुंभाला जाऊन पाहून कळा. तुम्ही नुसतं म्हणायचं मला शिष्य व्हायचं तुमचा, बास तुमच्या मागच पडणार चला आहे की नाही. चला. किंवा जर तुमच्याकडं प्रस्थानत्रय शिकण्याची योग्यता नसेल तर कमीत कमी गायत्रीचे 2 अनुष्ठान करा, 2 पुरश्चरण 24-24 लाखाचे आहे की नाही, तर संन्यास देतो. तसं नाही देत म्हणून आपण. ते विचारे मग पुन्हा गेले तर आलेच नाही. इष्टच आहे आपल्यासाठी, कुठं घेत बसता ताप करून. चला, काय चाललं होतं. संन्यासेन तर ज्ञानपूर्वक आहे की नाही, सर्व कर्माचा संन्यास केला तर तरी देखील नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. तेच दिले पुढे. परमाम. परमाम शब्दाचा अर्थ आहे प्रकृष्टम, सर्वात श्रेष्ठ असणारी. कोण? नैष्कर्म्य सिद्धिम अधिगच्छति. अधिगच्छति शब्दाचा अर्थ आहे प्राप्त होते. आता या नैष्कर्म्य सिद्धीला थोडं समजावं लागणार आहे. त्यासाठी 1-2 वाक्य लिहू म्हणजे होऊन जातं, काही अवघड नाही. लिहा. निष्क्रिय ब्रह्म आत्मबोधात. निष्क्रिय ब्रह्म आत्मबोधात निर्गतानि कर्माणि यस्मात्. निर्गतानि कर्माणि यस्मात् स निष्कर्मा. स निष्कर्मा तस्य भावः नैष्कर्म्यम्. तस्य भावः नैष्कर्म्यम्. अर्धविराम. पुढे नैष्कर्म्यं च तत्सिद्धिः.
नैष्कर्म्यम च तत्सिद्धि च सा नैष्कर्म्य सिद्धि, सा नैष्कर्म्य सिद्धि पूर्णविराम. हा एक अर्थ झाला. पुढे अथवा, अथवा निष्क्रिय आत्मस्वरूप अवस्थान लक्षणस्य, निष्क्रिय आत्मस्वरूप अवस्थान लक्षणस्य नैष्कर्म्यस्य सिद्धि, नैष्कर्म्यस्य सिद्धि बराबर निष्पत्ति, निष्पत्ति नैष्कर्म्य सिद्धि ताम, ताम नैष्कर्म्य सिद्धिम. पुढे कर्मज सिद्धि विलक्षणाम, कर्मज सिद्धि विलक्षणाम सद्यो मुक्ति अवस्थान रूपाम, सद्यो मुक्ति अवस्थान रूपाम प्राप्नोति. प्राप्नोति. ठीक आहे. आता अर्थ पहा. निष्क्रिय असा आहे कोण? ब्रह्म. सर्व क्रियारहित कोण आहे? ब्रह्म. आणि ते ब्रह्मच आहे आत्मा असा बोध झाला आहे ज्याला, आणि त्या बोधामुळे पंचमी निष्क्रिय ब्रह्म आत्मबोधात, त्या बोधामुळे ज्याला तो बोध झाला आहे, ज्ञानी झाला जो, त्यासाठी काही कर्म राहिले का आता? नाही. मग तो काय झाला? निष्कर्मा. तेच दिले आहे. निर्गतानी कर्माणी यस्मात्, निघून गेले आहे कर्म ज्याच्यापासून, सह निष्कर्मा असा पुरुष. तस्य भाव नैष्कर्म्यम, त्याचाच भावामध्ये काय झालं? नैष्कर्म्य म्हणजे कर्मरहितता स्थिती, ब्राह्मी स्थिती, थोडक्यात ज्ञान. पुढे नैष्कर्म्यमच्या तत्सिद्धी, नैष्कर्म्यची तीच सिद्धी, दुसरी सिद्धी नाही आहे की नाही. जी नैष्कर्म्य तीच सिद्धी. नैष्कर्म्यमच्या तत्सिद्धीच्या नैष्कर्म्य सिद्धी अशा स्वरूपाची झाली नैष्कर्म्य सिद्धी, कर्मरहित स्थिती, ब्राह्मी भाव, ब्रह्मज्ञान. ठीक आहे. एक अथवा निष्क्रिय आत्मस्वरूप अवस्थान लक्षणस्य, क्रियारहित असणारा जो आत्मा, त्या आत्मस्वरूपाने स्थित राहणं स्वरूप जे नैष्कर्म्य आहे, त्या नैष्कर्म्याची सिद्धी, सिद्धी अर्थात निष्पत्ती म्हणजे प्राप्ती. नैष्कर्म्य सिद्धी ही ताम नैष्कर्म्य सिद्धी. कशी नैष्कर्म्य सिद्धी आहे हो? कर्मज सिद्धी विलक्षणा, कर्मापासून प्राप्त होणारी जी सिद्धी, योग्यतारूप सिद्धी, त्याच्याहूनही विलक्षण आहे. कशी आहे ही? सद्यो मुक्ती अवस्थान रूपा, तुरंत मोक्ष देणारी सिद्धी आहे. अशी नैष्कर्म्य सिद्धी आहे आणि तिला तो प्राप्त करतो. कोण? सर्वत्र असक्त बुद्धी जितात्मा विगत स्पृह पुरुष संन्यासेन परमाम नैष्कर्म्य सिद्धीम अधिगच्छते. ठीक आहे. तर अशा स्वरूपात असणारा जो परमहंस आहे, त्याला आता त्या ज्ञाननिष्ठेने जो ब्रह्मभाव प्राप्त होतो, तो प्राप्तीचा कसा प्रकार आहे हा विषय पुढं चालू होत आहे पुढच्या श्लोकापासून. त्याचा विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति